मग हा पादरेच्या कार्यक्रमाला गेला, हा जिहाद्यांच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय, म्हणजे हा हिंदू विरोधी आहे। ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे। तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, हे लक्षात ठेवा। मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, त्या विषयावरती तुम्ही भूमिका मांडत नाही। अरे माझ्या विरोधात तुम्ही काय एकवटला? या लव जिहादच्या विरोधामध्ये मी ओपन भूमिका घेतली, त्यांच्या लक्षात आला की आता भूमिका घ्यायला लागलाय। एक आमची बहीण गुंडेवाडीची, तिला धर्मांतरण करून म्हणून मारलं, आत्महत्या करण्यास तिला प्रवृत्त केलं। या सगळ्या पादऱ्यांच्या विरोधामध्ये मी भूमिका घेतली। अरे एकटा गोपीचंद 10 मिनिटं बोलला आणि अख्ख्या महाराष्ट्रातले पादरे रस्त्यावरती आले। 36 का कितीतरी मोर्चे माझ्या विरोधात झाले आणि ते म्हणले ह्याची आमदारकी घालवा। अरे म्हटलं काय आमदारकी काय, कुठला काय तुमच्या उकरड्यातला काय कचरा आहे का रे? आमदारकी काय तुमच्या परड्यातला भाजीपाला आहे का? जत विधानसभा मतदारसंघातल्या माय बाप जनतेने मला निवडून दिलाय, त्यांना तो अधिकार आहे। मग हा पादरेच्या कार्यक्रमाला गेला, हा जिहाद्यांच्या कार्यक्रमाला गेला आणि तिथं माझ्या विरोधामध्ये भाषण करतोय, म्हणजे हा हिंदू विरोधी आहे। ईश्वरपूर मधल्या लोकांनी लक्षात ठेवला पाहिजे, ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आलेली आहे। बरोबर की नाही? अरे पण तुम्ही मला भीती दाखवताय, कोणाला भीती कोणाला दाखवताय? गोपीचंद पडळकरला। तुम्ही माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नका। मला ज्यांना ज्यांना वाटतंय गोपीचंद पडळकरच्या डोक्यात जायचंय, त्यांच्यासाठी मी एक वाक्य म्हणतो, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, डोंट एव्हर ट्राय टू गेट इनसाइड माय हेड, इट्स डार्क फॉर यू। तुम्ही जर माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न केला तर ती तुमच्यासाठी काळी कुट्ट अंधाराची रात्र असेल, हे लक्षात ठेवा। त्याला वाटतंय गोपीचंद म्हणजे मेंढरा मागचा आहे। होय, मेंढरा मागच आम्हाला, आमचा ओव्या गाणारा मेंढरा मागा असतो, तो शाळा शिकलेला नसतो, पण अख्खं रामायण ओवी मध्ये गातो। आमचा मेंढका मेंढरा मागा असतो, तो तिथं शाळेत गेलेला नसतो, परंतु अख्खी गीता त्याला पाठ असते, त्यानं कुणाकडून तरी वाचून घेतलेलं असतं। आमचा 10वीचा 12वीचा MPSCचा पोरगा सुद्धा रात्रंदिवस अभ्यास केल्याशिवाय त्याला एका वाक्यातलं उत्तर लिहिता येत नाही, पण मेंढरा मागे जाणारा माझा मेंढका अख्खा इतिहास सांगतो। ही बुद्धी आम्हाला बिरोबानं दिलेली आहे, ही बुद्धी आम्हाला परमेश्वरानं दिली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब म्हणाले होते, जगा पण वाघासारखं जगा, शेळीसारखं तुम्ही जगू नका। डॉक्टर बाबासाहेब बोलले होते, जगा पण वाघासारखं जगा, आणि बाबासाहेब बोलले होते, मला जेवढं आयुष्य मिळेल तेवढं मी वाघासारखं जगेन आणि या देशातल्या जे लोक आम्हाला गुलाम करतायत त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईन। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी तेच केलं, ते वाघासारखे जगले, आणि म्हणून तुम्हाला पण वाघासारखं जगावं लागेल। जगणार की नाही? कुणाला वाटतंय वाघासारखं जगावं? अरे सांगलीमध्ये म्हणले महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा, आणि मला आई म्हणून शिव्या देत होते। मला ते गोप्या गोप्या म्हणले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलाय ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे, मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हणलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे, माझे हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले, त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आवाहन करतोय, बिरोबाच्या बनातनं
तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल. टायमिंग अरे बघा मीडियावाल्यांनो, मित्रांनो, हे बघा माझं काय चाललंय, हे वाघ बघा. माझं वाक्य पुढचं ऐकून घ्या. जयंत्या आणि वाळव्याच्या कुत्र्यानं उद्या मुंबईमध्ये, सांगलीमध्ये प्रेस घ्यायची आणि त्यांनी सांगायचं गोपीचंद पडळकरला ईश्वरपूर मध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक, वार आणि वेळ मला सांगा, मी तिथं येतो. बरोबर ना? माझ्याकडे पोरं यायची गरज नाही रे, ती तुमच्यात हिंमत नाही डरपोकानो. पण मी तुम्ही सांगाल तिथं येतो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जायचं ना? जायचं का? मीडियावाल्यांना माझी विनंती आहे, त्याला सांगा असं गोपीचंदला बदनाम करून भीती घालून गोपीचंद थांबणारा माणूस नाही आहे.